सध्या जाधववाडी चिखली येथे सुरू असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत पहिल्याच दिवशी तब्बल 300 बैलगाडे धावले। तर घाटाचा राजा हा किताब बैलगाडा मालक पांडुरंग थोरात यांच्या बारीने पटकावला। भाजप शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे। प्रचंड प्रतिसादामुळे ही स्पर्धा आमदारांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाने एक दिवस अगोदरच 27 मेला सुरू करण्यात आली। सध्या सुरू असलेली ही बैलगाडा शर्यत भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असल्याचे बोलले जात आहे। पहिल्याच दिवशी सकाळी 6 वाजता सुरू झालेली शर्यत सायंकाळी 6 वाजता संपली। याच दिवशी पहिल्यांदाच इतिहासामध्ये एक दिवसामध्ये तब्बल 300 गाडे धावले आहेत। त्यापैकी 24 गाड्यांनी वरच्या फेरीमध्ये स्थान मिळवले आहे। तर पहिल्या दिवसाचा घाटाचा राजा किताब मंचर येथील पांडुरंग थोरात यांच्या बारीने 11.44 सेकंदात घाट पार करत मिळवला, अशी माहिती आयोजकांनी दिली। आयोजक फायनल सम्राट माजी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या नियोजनातून भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावरती सुरू आहे। या शर्यतींचे संयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ, राहुलदादा जाधव बैलगाडा मंडळाने केले आहे। जय हनुमान बैलगाडा मंडळ व उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंत जाधव म्हणाले की टोकन पद्धतीने शर्यतींचे नियोजन करण्यात आले। मात्र 2000हून अधिक टोकन बुक झाल्यामुळे शर्यत नियोजित 4 दिवसांऐवजी 5 दिवस घ्यावी लागली। आज दिनांक 28 मे रोजी सकाळी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे। या शर्यतीला पहिल्याच दिवशी सुमारे 12,000 बैलगाडा शौकीनांची गर्दी पाहायला मिळाली। स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन माजी महापौर राहुलदादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार महेशदादा लांडगे, माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील भाजपाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, प्रसिद्ध गाडा मालक उपस्थित होते। पहिल्या दिवशी एकूण 300 गाडी धावली असून त्यापैकी 24 गाड्यांनी फायनल फेरीमध्ये स्थान मिळवले आहे, असेही हनुमंत जाधव यांनी सांगितले। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घेतलेला हा संपूर्ण आढावा पाहूया। आपण पाहिलं तर भारतामध्ये सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी पार पडते। ही बैलगाडा स्पर्धा पार पडत असताना जसा बैलगाडा मालकांना हुरूप होता, उत्साह होता, त्याच पद्धतीने बैलगाडा यात्रा भरवण्यासाठी भोसरी विधानसभेचे आमदार आदरणीय महेशदादा लांडगे जेव्हापासून कोर्टाचा निकाल लागला तेव्हापासून इतके आनंदी उत्साही होते की कधी बैलगाड्याची स्पर्धा घेईल आणि माझ्या बैलगाडा मालकांना चांगल्या बक्षीसं वाटप मी करेल, अशा विचारामध्ये असताना ही बैलगाडा शर्यत जेव्हा आपण डिक्लेअर केली तेव्हापासून आपण पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये या बैलगाडा शर्यतीची चर्चा संपूर्ण चालू होती। आणि आज आपल्या समक्ष, आपल्या साक्षीने जेव्हा प्रत्यक्षात आपल्या समोर, डोळ्यासमोर ही बैलगाडा स्पर्धा पार पडते तेव्हा पाहिलं तर एवढा मोठा जनसमुदाय, एवढे मोठे बैलगाडा मालक, बैलगाडा प्रेक्षक, बैलगाडा शौकीन या ठिकाणी जमलेले आहेत। आज सकाळपासून बैलगाडा मालकांनी एवढं मोठं सहकार्य केलेलं आहे की कधी नव्हे ते आत्ता 2-2:30 वाजेपर्यंत 200 बैलगाडे धावलेले आहेत। त्यामध्ये 1 नंबरमध्ये 20 गाड्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत। म्हणून येणाऱ्या 4 दिवसामध्ये अजून भरपूर चांगल्या पद्धतीचे बैलगाडे या ठिकाणी धावणार आहे आणि या धावलेल्या बैलगाड्यांना चांगले बक्षीस या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे अजून 4 दिवस जी यात्रा होतीये त्यामध्ये बैलगाडा मालक हे चांगले आनंदी, उत्साही राहतील आणि चांगल्या बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे नक्कीच या यात्रेचं स्वरूप हे खूप मोठं होईल। आणि जशी यात्रा जाहीर केल्यानंतर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाव झालं, तशी यात्रा पार पडल्यानंतर सुद्धा संपूर्ण भारतामध्ये या यात्रेचं नाव, आमदार साहेबांचं नाव प्रत्येक व्यक्ती काढील याची आम्हाला खात्री आहे। बैलगाडा मालकांसाठी आता सकाळपासून जेवण चालू आहे, कलिंगड चालू आहे, बसण्यासाठी गॅलरी आहे, वेळोवेळी पाणी आहे आणि त्या ठिकाणी स्प्रिंकलर्ससुद्धा बसवलेलं आहे की उन्हामुळे आपल्या बैलगाडा शौकीनांना, प्रेक्षकांना काही त्रास होऊ नये म्हणून ह्या सर्व सुविधा अगदी नियोजनबद्ध कार्तिक लांडगेंनी केलेल्या आहेत। आता आपण पाहिलं तर या ठिकाणी बैलगाडा घाटामध्ये पाणी मारण्याचं कामसुद्धा वेळोवेळी चालू आहे। असं जे काही आपल्याला घाट भरवल्यानंतर आवश्यक असतं
त्या सर्व गोष्टी आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. आपण पाहिलं तर दोन्ही गॅलऱ्या एकदम खचाखच भरलेल्या आहेत. एवढं नसून तर जेवणाच्या हॉलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. म्हणून सर्वच बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन एकदम आनंदी या ठिकाणी आहे. भारतामधील सर्वात मोठ्या बैलगाडा यात्रेमध्ये आज या ठिकाणी भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून जी यात्रा आपण भरवली, त्यामध्ये आज आपण ठरवलं होतं की 300 बैलगाडे हे एक दिवसाला घ्यायचे. तर बऱ्याच जणांचा अंदाज चुकलेला आहे की प्रत्येकाला वाटत होतं 300 बैलगाडे होणार नाही, परंतु आज आपण 6 वाजताच 300 बैलगाडे पूर्ण केले. आपण 350 जरी बैलगाडे घेतले असते तरी ते पूर्ण केलं असतं. हे सर्व श्रेय महेशदादांच्या कार्यकर्त्यांचं, संयोजकांचं आहे की ज्यांनी सकाळी 5:30 वाजल्यापासून मेहनत घेतली. मग ते गाडी ओढणारे असतील, गाड्या जुंपू लागणारे असतील, मग ते बाकीचे संयोजक करणारे असतील, त्याचबरोबर घड्याळवाले असतील, निशाणवाले असतील आणि लिहिणारे देखील असतील, आणि याचबरोबर घाटाचं सर्व व्यवस्थापन करणारे सर्व दादांचे कार्यकर्ते, चिखली टाळगाव ग्रामस्थ, सर्वच जण सर्वांनी मदत केल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदा असा इतिहास झाला की 300 गाड्या 6 वाजता पूर्ण झाले. म्हणून मी सर्व माझ्या सहकारी बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु आज एवढ्यावर थांबून जमणार नाही, तर अजून 3 दिवस आपल्याला रोज सकाळी 5:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असे 300 गाड्या पूर्ण करायचे आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. उद्या घाटामध्ये दिवसभरामध्ये 300 गाड्या पळतीलच. 4 वाजता जी कोर्टाची बंदी बैलगाड्यावर होती, ती बंदी उठवण्यासाठी आदरणीय प्रकाशजी जावडेकर साहेब हे मंत्री असताना त्यांनी जी मदत केली, तर त्यांना आमदार महेशदादा लांडगे यांनी या यात्रेसाठी, या बैलगाड्यासाठी निमंत्रित केलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून प्रकाशजी जावडेकर साहेब हे 4 वाजता या ठिकाणी येणार आहेत. त्यांचा मान सन्मान या ठिकाणी होणार आहे. कोकण काढाय जेव्हा बैलगाडा मालक आले, त्यांना ज्या नियमाटी सांगितल्या, त्यामध्ये त्यांच्या मानसिकतेमध्ये एवढा बदल झाला की त्या प्रत्येकाने प्रत्येक रूल्स फॉलो केले, प्रत्येक नियम पाळले. म्हणून आपल्या संयोजकांना त्यांच्यापासून जी मदत भेटली, त्यामुळे 300 गाड्या आपण पूर्ण करू शकलो. मी उलट पुणे जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालकांना एक नम्रतेची विनंती दादांच्या वतीने करेल की येणारे 4 दिवस अजून यात्रा आहे, तर यावेळीसुद्धा सर्व माझ्या बैलगाडा मालकांनी, बैलगाडा शौकीनांनी, प्रेक्षकांनी आज जसं सहकार्य केलं तसं सहकार्य 31 तारखेपर्यंत, शेवटचा गाडा पळेपर्यंत सहकार्य करावं. एवढंच नव्हे तर बक्षीस वाटप होईपर्यंत सहकार्य करावं. ही देखील नम्रतेची विनंती मी सर्व बैलगाडा मालकांना करतो. ज्या ठिकाणी दादा खुश, त्या ठिकाणी कार्यकर्ता खुश. मग देव जर प्रसन्न असेल तर भक्त हे सुखी समाधानी असतातच. भोसरी विधानसभेचे आमदार माननीय महेशदादा लांडगे, तसेच महापौर राहुलदादा जाधव व नितीनप्पा काळजे यांच्या सहकार्याने जी भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे, या शर्यतीमध्ये सर्व बैलगाडा मालकांनी सहभाग घेऊन ही यात्रा मोठ्या दिमाखात पाडण्याचा प्रयत्न केला आहे. बाकीच्या ज्या आजपर्यंत यात्रा झाल्या, आजची जी यात्रा आहे याच्यामध्ये थोडंसं साम्य वेगळं आहे. थोडंसं बाकीच्या यात्रेमध्ये जी बक्षिसं आणि या यात्रेची बक्षिसं ही वेगळी आहे. या यात्रेमध्ये एकूण 1200 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला आहे. 1200 बैलगाडे हे 4 दिवसामध्ये पूर्ण करायचे. आज 300 बैलगाडी 100% मला वाटलं होतं का? आज ते 300 बैलगाडी पळाले. याचं सर्व श्रेय कार्यकर्त्यांना तर आहेच, परंतु बैलगाडा जे मालक आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. वेळेवर या ठिकाणी येऊन बैलाचा जो झोपण्याचा वेळ असतो, जो कालावधी असतो, तो कमीत कमी वेळ घेतला. त्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे व कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे हे सर्व आज मोठ्या प्रमाणामध्ये पार पडताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे महेशदादा आता काय सांगाल या स्पर्धेविषयी? भविष्य अशी स्पर्धा आहे, काय सांगाल? आज या बैलगाडा शर्यतीमध्ये आमदार महेशदादा लांडगे, महापौर राहुलदादा जाधव, महापौर नितीनप्पा काळजे यांच्या सहकार्याने जे 7 वर्ष बैलगाडा बंदी होती, त्या बंदी उठल्यानंतर आमच्या चिखली भागामध्ये, जाधववाडी भागामध्ये 1 नंबरचा घाट बनवला.
दादांच्या सहकार्याने तो घाट झाला आणि त्याच्यामुळे जो 2000 बैलगाड्यांनी शर्यतीमध्ये भाग घेतला. परंतु नियोजनाअभावी आम्ही 1200 बैलगाड्यांना पळवण्याची संधी दिली. रोज 300 गाडे याप्रमाणे 4 दिवस स्पर्धा होऊन 5व्या दिवशी फायनलची स्पर्धा होणार आहे. याबद्दल भारतामध्ये 1 नंबरची स्पर्धा कुणी गणली जावं आणि या स्पर्धेमध्ये ज्या बैलगाडा मालकांनी जे आम्हाला आमच्या संयोजकांना सहकार्य केलं आणि संयोजक मंडळींनी कार्यकर्त्यांनी ज्या आज सकाळ 5:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या चिखली ग्रामस्थांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद मानतो. महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने जे बैलगाड्या मालक आहेत त्यांना स्फूर्ती मिळाली, अशी स्फूर्ती इथून पुढे त्यांनी आम्हाला द्यावी. आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापौर राहुलदादा जाधव, महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक भव्य दिव्य असे एक बैलगाडा शर्यत या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या येतेच आज पहिलाही दिवस आणि टोटल आम्ही 1200 टोकन या ठिकाणी घेतले होते. त्याच्यात आज पहिल्या दिवशी 300 टोकन घेतले. 300 टोकनचाही पल्ला अतिशय मोठा होता, पण तोही अतिशय म्हणजे 6च्या दरम्यान ते संपन्न झाला. कारण हे सर्व श्रेय जाते आमच्या सर्व संयोजकाला, कमिटीला, तसेच सर्व दादा प्रियंकांना सर्व या ठिकाणी संयोजक पण होते त्यांना. आणि आज या ठिकाणी दुसरं असं की आम्हाला महत्त्वाचं म्हणजे आमचे पोलीस प्रशासक यांनी अतिशय चांगली मदत केलेली आहे, त्यांचेही मोठे सहकार्य आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी 300 टोकनचा पल्ला पार झाला आणि अतिशय चांगली यात्रा या ठिकाणी अशी होईल असं आम्हाला आशा आहे. आता बऱ्याच ठिकाणी गाड्या पळतात, खूप गाडी मालकांना त्रास होतो, पण हे ना सगळ्यांचं नियोजन, जाधववाडी ग्रामस्थ असतील, हे 4 गावातली मंडळी असतील, पोलीस प्रशासन असेल, हे सगळ्यांच्या वतीनं गाड्या मालकांना जे आधार मिळाला हा खूप मोठा आनंद आहे. त्यांना लाईनीचा त्रास नाही, कुठलाही त्रास नाही, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि इतक्या कमी वेळेत इतके गाडी पळाली हा पण सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला आहे. वासुदेव जाधव.